Break. सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत, पाठकणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. स्थिर सुखमासन. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. करूया श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. कपालभातीला सुरुवात. 20 ते 25 आवर्तन यथाशक्ती. सावकाश कृती थांबूया. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. तीन मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. एक श्वास भरून घेऊया. ओम. 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 दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. म्हणून आपले आई वडील, आद्य गुरुजन, इष्ट देवता त्यांचं स्मरण करूया. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात आपल्या गुरूंच्या ओमच्या आशीर्वादाने. हळूहळू कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली रूप अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आज आपण सुरुवात स्टँडिंग पासून करणार आहोत आणि त्यासाठी उठून उभे राहायचे. दंड स्थितीमध्ये विश्रांती.
करणार आहोत आपण स्पॉट जॉगिंग आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ, हातांच्या मुठी वळून घ्यायच्या आणि तिथल्या तिथे स्पॉट जॉगिंग करायचे, तिथल्या तिथेच. ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी मात्र स्पीड वाढवू नका. बाकी थोडासा स्पीड वाढवायला हरकत नाहीये. आधी स्पीड कमी असेल आणि मग हळूहळू वाढवायचा. हं. सावकाश. हळूहळू स्पीड कमी कमी करत यायचं. स्पीड कमी 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 थांबायचंय. हृदयाची गती, श्वासाची गती वाढते, म्हणून नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. विश्रांती घ्यायची थोडा वेळ. वाढलेली श्वासाची गती, हृदयाची गती पूर्णपणे नॉर्मलला येऊन दे. आता आपल्याला टाळ्या वाजवायच्या. एक टाळी वर असेल, मग उजवा पाय वर उचलायचा आणि आपल्या मांडी खाली टाळी. पुन्हा डावा पाय वर उचलून त्याच्या मांडी खाली टाळी. अशी डायनॅमिक हालचाल करायची. दोन्ही पाय जोडलेले, नजर समोर आणि सुरू करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. थांबायचंय. आता एक पुढे डाळी आणि एक मागे डाळी अशा प्रकारे कृती करायची. सुरू करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. रिलॅक्स. मान मागे सैल सोडा. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडा. आपल्या दोन्हीही तळहातांना थोड्या थोड्या झिणझिण्या आल्यासारखं वाटेल. करणार आहोत बॉडी टॅपिंग. आता इथे तुम्हाला आपल्याला पावलापासून ते डोक्यापर्यंत टॅप टॅप करत जायचंय. दाखवते मी आधी. तर याच्याने आपल्या शरीरामध्ये ज्या लिम्फेटिक्स नोड्स आहेत, म्हणजे आपली रोग प्रतिकारक क्षमता वाढवणाऱ्या ज्या ग्रंथी आहेत, तर त्या ऍक्टिव्हेट होतात. तर हे कसं करायचं बघा. पावलामध्ये अंतर घ्यायचं आणि पावलापासून सुरुवात करायची, असं टॅपिंग करायला. आपलं जिथे जिथे हात जाईल तिथे तिथे आपल्याला असं टॅपिंग करायचंय पूर्णपणे. असं पूर्णपणे टॅपिंग टॅपिंग करत जायचं, अगदी खालून वर. आणि मग तसंच आपल्याला खाली यायचंय. ठीक आहे, म्हणजे एकदा आपण खालून वर जाणार आणि पुन्हा तसेच आपण रिव्हर्स येणार. करूया सुरुवात. सोपं आहे. फक्त आपल्याला जेवढे जिथे 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 आपला हात जाईल तिथे तिथे आपल्याला टॅपिंग करायचंय. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि सुरू करा. पावलापासून सुरू करायचं टॅपिंग करायला. आपली पावलं, अँकल जॉईंट्स, मागचा भाग, पुढचा भाग, पोटरीचा भाग, सगळीकडे टॅपिंग करत जायचंय. गुडघा, मांडीचा भाग, मागे, सीटचा भाग, कमरेचा भाग. हा, बरोबर. पूर्णपणे टॅपिंग टॅपिंग करत यायचं वरपर्यंत. तिथे जिथे आपले हात जातील तिथे तिथे आपल्याला हे टॅपिंग करायचंय. पूर्णपणे आपले हात, चेहरा, डोक्याचा भाग आणि तसंच खाली यायचंय. तसंच खाली या. सावकाश वर यायचंय आणि विश्रांती घ्यायची. वाढलेली श्वासाची गती नॉर्मल हवी असेल. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. हँड्स इन अँड हँड्स आउट अशी आपण कृती करणार आहोत. दोन्ही हात समोर घ्यायचे, हात जोडलेले.
कोपऱ्यातनं हात सरळ असतील. हा. आणि आता श्वास घेत घेत हात लांब करायचे, जास्तीत जास्त लांब. आणि श्वास सोडत एकदा उजवा हात आपल्या खांद्यावरील वरनं आणि एकदा डावा हात. हा, पुन्हा श्वास घेत घेत लांब. सिंक्रोनायझेशन, आपली हालचाल आणि श्वास एकत्रित कृती. श्वास सोडत सोडत जवळ, स्वतःलाच मिठी मारायची. अगदी सावकाश श्वासाकडे लक्ष देऊन श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ, स्वतःला मिठी. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. बरोबर, सावकाश. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. दोन्ही हात पुन्हा समोर. थोडंसं पावलामधलं अंतर कमी करायचंय. आणि आता श्वास घेत हात वर आणि श्वास सोडत समोर न खाली, पूर्णपणे खाली यायचंय. बरोबर, पुन्हा श्वास घेत वर, अगदी सावकाश श्वासाकडे लक्ष देऊन. श्वास सोडत खाली. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. आता 3 वेळेला साईडने करूया. श्वास घेत हात वर. हाताचे तळवे जे आहेत ना, ते मागच्या बाजूने क्रॉस करून जुळवण्याचा प्रयत्न करा. हा, पुन्हा श्वास सोडत खाली. हा जो मागचा भाग आहे ना आपला नखाकडचा, तो थोडासा असा जुळवण्याचा प्रयत्न करा हात वर गेल्यावर. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबायचंय आणि पुन्हा एकदा थोडीशी विश्रांती. करणार आहोत आपण बॅलन्सिंग असं एक पादतोलासन. आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. तोल जात असेल तर भिंतीचा आधार घ्या. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. बरोबर, उजवा पाय जो आहे तो वर उचलायचा, पाऊल जमिनीकडे पॉइंटेड करायचं. उजव्या पायाचं नजर एका बिंदूकडे स्थिर करा. स्वतःचा बॅलन्स सांभाळा. इथे आपण स्थिर झालो की मग दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या, नमस्कार स्थितीमध्ये. बरोबर, छान. नजर एका बिंदूकडे स्थिर, चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. आपला बॅलन्स स्वतःचा सांभाळायचा आहे. एक दीर्घ श्वास भरून घ्यायचा, संथ गतीने सोडायचा. आणि आता इथे होल्ड करा. श्वास चालूच ठेवायचा आहे, फक्त या स्थितीमध्ये थांबायचंय. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रिलीज. सावकाश हात खाली, पाय खाली आणि विश्रांती. थोड्या वेळ विश्रांती. हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. तोल जात असेल तर भिंतीचा आधार घ्या. आणि आता दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ. हाताचे तळवे जमिनीला समांतर, हाताची 5ही बोटं जोडलेली. आता डावा पाय वर उचला, पाऊल जमिनीकडे पॉइंटेड करा, पायाची बोटं बरोबर, नजर समोर, एका बिंदूकडे स्थिर करा. इथे आपला बॅलन्स आपल्याला साधता आला की मग हात डोक्याच्या दिशेने वर, नमस्कार स्थितीमध्ये. छान. आणि आता इथे एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या, संथ गतीने सोडा.
आणि ते होल्ड करा स्वतःला. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हात खाली, पाय खाली, विश्रांती. जाणीव आपल्या श्वासाची. करूया नेक रोटेशन. दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर. दोन्ही हात आपल्या कमरेवरती, नजर समोर. ज्यांना सर्वायकल आणि पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी फक्त मान उजवीकडे आणि डावीकडे अशा प्रकारे फिरून घ्यायची. बाकीच्यांनी आपली हनवटी गळ्याकडे न्यायची आणि 3 वेळा क्लॉकवाईज रोटेशन मानायचं. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, अगदी सावकाश. डोळे उघडून ही कृती करा. जेव्हा आपण उभं राहून एखादं आसन करतो तेव्हा शक्यतो डोळे उघडे ठेवायचे, कारण की बॅलन्स जायचा संभव असतो म्हणून. विरुद्ध बाजूने 3 वेळा. डावीकडून पाठीमागे, उजवीकडून पुढे. अगदी सावकाश कृती करा. तिन्ही वेळेला दोन्ही बाजूनी झालं की मग मान सरळ करायची. दोन्ही हात खाली घ्यायचे आणि पुन्हा एकदा विश्रांती. करूया आपण थोडीशी ब्रीदिंग एक्सरसाइज. आणि त्यासाठी पुन्हा दोन्हीही पायांमध्ये आपल्याला थोडस अंतर घ्यायचंय. आणि आता आपला उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. थोडंसं पायामधलं अंतर कमी करा. हा हा, आता बरोबर आहे. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. त्याला एक छान खेच द्या आणि तो मागून डाव्या खांद्यावर ठेवा. बरोबर. मग डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. त्याला पुन्हा एकदा एक हलकासा खेच द्या आणि तो मागून उजव्या खांद्यावर ठेवा. नजर समोर. क्रॉस करून आपण दोन्ही हात आपल्या खांद्यावर ठेवूयात. नजर समोर ठेवायची आणि आता श्वास घेत टाचा वर उचलायच्या आणि श्वास सोडत खाली करायचा. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत टाचा वर आणि श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबायचं. एक एक हात सरळ करायचा. आधी वर असलेला डावा हात खाली येऊ देत आणि मग दुसरा उजवा हात खाली येऊ देत. विश्रांती. आता आपण सूर्यनमस्कार जे करणार आहोत त्याच्यामध्ये काही स्टेप्स ह्या थोड्याशा वेगळ्या असतील. जे डायबिटीज वाले सूर्यनमस्कार असंही म्हणतात त्यांना. तर आधी दाखवते मी तुम्हाला आणि मग आपण एकत्रित करूया. स्टेप लक्षात घ्या. फक्त 2-3 स्टेप्स वेगळे आहेत. दाखवते. मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं, जसं आपण नेहमी करतो तसं. तर इथे काउंटिंग करताना पहिलं जे आसन आहे किंवा पहिली जी कृती आहे ती म्हणजे हस्त उत्तानासन. पहिली. 2 हस्त पादासन. 3 उजवा पाय मागे अश्वसंचलन. 4 डावा पाय मागे दंडासन. इथपर्यंत आपल्याला सेम नमस्कार करायचे. आता दुसरी जी 5वी स्थिती आहे, आता इथे आपल्याला शशकासन करायचं. 5 शशकासन. पोटावरती प्रेशर येतो म्हणून हा डायबिटीज उपचारात्मक सूर्यनमस्कार मानला जातो. तर हे आहे 5 शशकासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. पुन्हा 9 शशकासन. गुडघे जमिनीवर टेकवायचे. सीटचा भाग पायावर, पावलं जमिनीकडे फ्लॅट. हे झालं 9 शशकासन. 10 उजवा पाय पुढे घ्यायचा, अश्वसंचलन. 11 हस्तपादासन आणि 12 तिथल्या तिथेच नमस्कार. तर अशा प्रकारे थोडस आपण वेगळ्या प्रकारचा हा नमस्कार करणार, सूर्यनमस्कार.
ठीक आहे. शेवटचे 2 सूर्यनमस्कार हे आपण जे आपण नेहमी घालतो तसे घालूया. तर आता इथे मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचंय. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात जोडून घ्या. डोळे अलगद मिटून घ्या. बंद डोळ्यांसमोर सूर्यदेवतेचं स्मरण, मनन, चिंतन. सर्वश्रेष्ठ कर्मयोगी, त्याच्यासारखा कर्मयोग अंश रूपाने आपल्यामध्येही यावा ही प्रार्थना. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. एक हस्त उत्तानासन, हात वर. 2 हस्त पादासन, दोन्ही हात खाली. बरोबर. 3 उजवा पाय मागे नेऊया, अश्वसंचलन. बरोबर, छान. 4 डावा पाय मागे, दंडासन. बरोबर. हा. आता 5 गुडघे जमिनीवर टेकवा. पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. सीटचा भाग पायावर येऊ देत. 5 शशकासन आणि कपाळ जमिनीवर. बरोबर, छान. 5 शशकासन. 6 अष्टांगासन. तिथल्या तिथेच पुढे जायचंय. हनुवटी, छातीचा भाग जमिनीकडे द्यायचा आहे. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. परफेक्ट, बरोबर. 8 पर्वतासन. आपल्या टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. नजर तुमची नेवल रिजनकडे. छान. 9 पुन्हा एकदा शशकासन. गुडघे जमिनीवर टेकवा. पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. सीटचा भाग पायावर आणण्याचा प्रयत्न करा आणि कपाळ जमिनीवर. आपण केले 9 शशकासन. त्याच्या पुढे 10 उजवा पाय पुढे घेऊया, अश्वसंचलन. सावकाश, परफेक्ट, नजर वरती. 11 डावा पाय पुढे, हस्तपादासन. आणि 12 तिथल्या तिथेच नमस्कारासन. हात जोडून पुन्हा कमरेतनं सरळ व्हायचं. छान. किंवा हात वरती नेले तरी चालेल, म्हणजे तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं. ठीक आहे. अजून एकदा करूया. ओम खगाय नमः. 1 हस्त उत्तानासन. 2 हस्तपादासन. 3 डावा पाय मागे, अश्वसंचलन. 4 दंडासन. 5 शशकासन. गुडघे जमिनीवर, कपाळ जमिनीवर. बरोबर, छान. 5 शशकासन गेलंय. 6 तिथल्या तिथेच पुढे जायचंय. अष्टांग नमस्कार. हनुवटी, किंवा कपाळ आणि छातीचा भाग जमिनीवर. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 पुन्हा एकदा शशकासन. 10 डावा पाय पुढे, अश्वसंचलन. बरोबर. 11 हस्तपादासन. आणि 12 नमस्कारासन. अजून 2 आपल्याला हेच करायचे नमस्कार. ओम रवये नमः. 1 हस्त उत्तानासन. 2 हस्तपादासन. थोडंसं स्पीड वाढवूया. 3 उजवा पाय मागे, अश्वसंचलन. 4 दंडासन. 5 शशकासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 शशकासन. 10 उजवा पाय पुढे, अश्वसंचलन. 11 हस्तपादासन. 12 नमस्कारासन. ओम आदित्याय नमः. 1 हस्त उत्तानासन. 2 हस्तपादासन. 4 डावा पाय मागे, अश्वसंचलन. 4 दंडासन.
5 शशकासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन. नजर तुमची नेवल रिजनकडे, दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असतील. पुन्हा 9 शशकासन, गुडघे जमिनीवर, कपाळ जमिनीवर, सीटचा भाग पायावर. 10 डावा पाय पुढे, अश्वसंचलन. 11 हस्तपादासन. 12 नमस्कारासन. आता ज्यांना गरगरल्यासारखं वाटत असेल, अनइझी वाटत असेल तरी थांबायला हरकत नाहीये. आता 2 सूर्यनमस्कार आपण साधे जे ट्रेडिशनल नेहमी घालतो ते करणार आहोत. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. ओम अर्काय नमः. आता इथे पहिला आसन म्हणजे नमस्कार आसन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलन, 5 दंडासन, 6 अष्टांग नमस्कार, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. आणि आता एक शेवटचा. ओम भास्कराय नमो नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 डावा पाय मागे अश्वसंचलन, 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती. आपण जे सूर्यनमस्कार केले त्यामुळे वाढलेली श्वासाची गती, हृदयाची गती, थोडंसं शरीराचं तापमान सुद्धा वाढतं, ते पूर्णपणे रिलीज होते. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी, डोळे अर्धत मिटलेले, जाणीव श्वासाची. नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. करणार आहोत आपण सायकलिंग आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय एकत्रित 90 अंशापर्यंत वर उचलूया आणि एकेका पायाने सायकलिंग करायला सुरुवात करूया. थोडासा आज स्पीड वाढवायचा प्रयत्न करा सायकलिंग करताना. बरोबर. फक्त श्वासाची गती मात्र न वाढवता ही कृती करण्याचा प्रयत्न. शांतपणे पायामध्ये जरा रॅपिड मुवमेंट. आता रिव्हर्स सायकलिंग. रिव्हर्स सायकलिंग करा. बरोबर. सावकाश थांबूया. दोन्ही पाय तिथल्या तिथे हवेत सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर आणा, डोकं वर न उचलता. आणि विश्रांती घ्या. वाढलेली श्वासाची गती नॉर्मलला येऊ देत. करूया थोडंसं ताडासन स्ट्रेचिंग, म्हणजे जे आपण उभं राहून करतो तेच आता आपण पाठीवर पडून करणार आहोत.
म्हणून त्याला उत्तान ताडासन असं म्हणतात. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. डोक्याच्या दिशेने वर. आपले दोन्ही हात वरच्या दिशेने ताणा, म्हणजे वरच्या बाजूने ताणा. आणि पावलं जी आहेत ही खालच्या बाजूने ताणा. आपल्या अँकल जॉईंट्स, पायाची बोटं जमिनीच्या दिशेने ताणायचे आणि आपले हात वरती डोक्याच्या दिशेने ताणायचे. जास्तीत जास्त स्ट्रेच द्या, ताण द्या, ताण द्या. स्ट्रेच, स्ट्रेच आणि रिलीज करा. सगळा ताण रिलीज करायचा आहे. दोन्ही हात खाली घ्यायचे आहेत आणि थोडा वेळ विश्रांती. करणार आहोत आपण विपरीत करणी मुद्रा. आता ज्यांना जसं जमेल त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. आपण शिकलेलो आहोत, आपल्याला दोन्ही पाय डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे आहेत आणि मग सीटचा भाग आपल्याला वर उचलायचा आहे. आता ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार, सर्वायकलचा त्रास आहे, पाठकण्याची दुखडी आहेत, त्यांनी मात्र हे करणं टाळायचं आहे. थोडंसं ऍडव्हान्स आसन आहे, म्हणून हे करणं टाळा. ज्यांना सीटचा भाग जास्त वर उचलता येणार नाही किंवा तो करायला थोडीशी अडचण येत असेल, त्यांनी फक्त बघा असे पायाचे अंगठे पकडा. या स्थितीमध्ये थांबा. ठीक आहे? तर आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. एका रेषेमध्ये आपलं संपूर्ण शरीर आहे. आता दोन्ही पाय आपल्याला हळूहळू 90 अंशापर्यंत वर घ्यायला सुरुवात करायची आहे. हा. आता थोडासा सीटचा भाग वर उचलायचा, म्हणजे पावलं जी आपली आहे ती डोक्याच्या दिशेने घेऊन थोडासा सीटचा भाग वर उचलला जाईल आणि त्याला आपल्या हाताचा सपोर्ट द्यायचा आणि दोन्ही पाय डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करायची. बरोबर, छान छान, खूप छान. त्यांचे व्हिडिओ ऑन आहेत, त्यांचं खूप छान होतंय. गुड. आणि आता पावलं जी आहेत ही सिलिंगच्या दिशेने वरती काढा. स्वतःचा बॅलन्स सांभाळा. छान, व्हेरी गुड. ज्यांना सीटचा भाग वर उचलता येत नाहीये त्यांनी पायाचे अंगठे पकडा आणि त्या स्थितीमध्ये थांबा. छान. आपली नजर जी आहे ही पावलांच्या बोटांकडे घेऊन जा. ज्यांचे पाय छान वरती आलेत त्यांनी त्यांची नजर दोन्हीही पावलांच्या बोटांकडे घेऊन जायची आहे. परफेक्ट. सावकाश. इथे स्वतःचा बॅलन्स सांभाळायचा. रक्ताचा प्रवाह हा उलट दिशेने व्हायला सुरुवात होते. त्या स्थितीमध्ये काही क्षण थांबायचं आपापल्या क्षमतेने. परफेक्ट. आणि उलट चाल करताना सावकाश. आपली पावलं आधी डोक्याच्या दिशेने येऊ देत. बरोबर. हाताचा सपोर्ट द्या खाली जमिनीवरती. हा. पाठीचा एक एक मणका येऊ देत खाली, डोकं वर न उचलता. बरोबर. सावकाश. छान. सावकाश, सावकाश. आता ज्यांनी पायाचे अंगठे पकडलेत ते अंगठे सोडून द्या. दोन्ही हात खाली घ्या. सावकाश. येऊ देत खाली. थोडंसं डोकं वर उचललं जाईल, हरकत नाहीये, पण प्रॅक्टिसने तेही जमेल तुम्हाला. हा, येऊ देत खाली, येऊ देत. ठीक आहे. हाताचा सपोर्ट घ्या आणि मग खाली घ्या पाय. सावकाश, सावकाश. दोन्ही पाय खाली. शिंदे सर, तुमचं हा खाली होत नाहीये का? घरी कोणी असेल तर त्यांना पाय खाली घ्यायला सांगा. सावकाश. घरी कोणी आहे का? सावकाश, सावकाश, सावकाश. घरी कोणी आहे का तिथे? सावकाश. हा, बरं, तुम्ही हे करताना ना थोडीशी काळजी घ्या. हा, तुम्हाला म्हणजे एकदम पाय वर येत नसतील ना तर हरकत नाहीये, पायाचे अंगठे पकडा. हा, थोडंसं हे ऍडव्हान्स आसन आहे म्हणून पायाचे अंगठे पकडा. एकदम एकदम ओव्हर ट्राय करायला जाऊ नका. रिलॅक्स करा, तुम्ही थोडंसं रिलॅक्स व्हा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती.
सावकाश एका कुशीला वळा आणि पोटावर पण विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर करून विश्रांती. त्याचा आतमध्ये पायाची बोटं बाहेर. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. करणार आहोत आपण भुजंगासन, सुलभ भुजंगासन. आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. आपली हाताची कोपरं जी आहेत ही छातीच्या रेषेमध्ये असतील आणि कपाळ जमिनीवर असेल. आणि आता सावकाश श्वास घेत घेत आपल्याला आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा आणि छातीचा भाग जमिनीपासून वर उचलायचा आहे. नजर सिलिंगकडे असेल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद. श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. आपण जे मगाशी टॉप्सी टर्वे आसन केलं त्यामध्ये गळ्यावरती जो प्रेशर आलेला होता तो आता इथे रिलीज होतो. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपलं कपाळ जमिनीवर येईल. दोन्ही हात खाली ठेवूया आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. करूया आपण शलभासन. आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीवर टेकवा. दोन्हीही हातांचे तळवे आपल्या मांड्यांच्या खाली घ्या. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीखाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीखाली. हनुवटी जमिनीवर म्हणजे आपला श्वसन मार्ग मोकळा राहतो इथे. आता दोन्हीही पाय एकत्रित जमिनीपासून वर उचला यथाशक्ती. गुडघ्यातनं पाय सरळ असतील. डोकं मात्र किंवा हनुवटी कुठेही वर उचलायची नाहीये. फक्त आपल्या दोन्ही पाय आपण वर उचलले. यथाशक्ती थांबा. पायामध्ये थरथर वाटत असेल तर दोन्ही पाय खाली घ्या. छान. सावकाश दोन्ही पाय खाली घ्या. हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली आहे तो काढून घ्या आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्या. डोळे अंतर मिटून घ्या. आणि आता पुढची कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे आपल्याला पडून जायचंय. डोळे मिटलेले आहेत. दोन्हीही हातापायांमध्ये अंतर आहे. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहूया. बंद डोळ्यांनी संपूर्ण शरीराचं निरीक्षण. कुठल्या भागामध्ये जास्त आपल्याला ताण वाटतोय, कुठे जास्त प्रेशर आल्यासारखं वाटतंय, कुठला स्नायू अवघडल्यासारखा वाटत असेल तर तो मनानेच शिथिल करूया. आपण मनाने त्या भागाकडे जाऊया. आपला तो भाग शिथिल करूया. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे प्रत्येकाचं आरोग्य हे उत्तम आहे. माझं संपूर्ण शरीर हे निरोगी आहे. ते साधना करताना मला खूप छान साथ देतं आणि यासाठी स्वतःला, स्वतःच्या शरीराला मनापासून धन्यवाद देऊया. एक हलकंसं स्मित हास्य चेहऱ्यावरती. श्वासाची गती संथ झालीये, लयबद्ध झालेली आहे. मी माझा श्वास घेताना प्राणयुक्त होत आहे, चैतन्ययुक्त होत आहे.
या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता मी माझ्यामध्ये भरून घेत आहे आणि माझा श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे, व्याधीमुक्त होत आहे. माझी सगळी नकारात्मकता ही बाहेर सोडून देत आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदललेला आहे. तो प्रचंड सकारात्मक झालेला आहे. हळूहळू आपल्या हातापायाच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. आपलं संपूर्ण शरीर, मन आता शांत झालंय. हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. आपले दोन्ही पाय जोडून घ्या. हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. एक हलकासा खेच द्या संपूर्ण शरीराला. हलकासा खेच. दोन्ही हात खाली घ्या. हातांच्या तळव्यांचं घर्षण करा. निर्माण झालेली ऊब आपले डोळे, चेहरा, आपलं कान, आपला गळा अशी फिरवून घ्यायचे. पुन्हा एकदा हातांच्या तळव्यांचं घर्षण करायचं. आपली निर्माण झालेली ऊब पुन्हा आपला चेहरा, आपले कान, आपला गळा, छातीचा भाग, आपले हात, जिथे कुठे आपल्याला स्नायू अवघडल्यासारखा वाटतोय तिकडे घेऊन जायचे. पुन्हा एकदा हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगदपणे डोळे, चेहरा, आपले कान, गळा, छातीचा भाग, दोन्ही हात, दोन्ही हातांवरती ती ऊब फिरून घ्यायची आहे. दोन्ही हात खाली घ्यायचे. सावकाश डोळे पापड्यांची उघडझाप करून डोळे उघडायचे. डाव्या कुशीला वळायचंय आणि हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचंय. अगदी सावकाश. कुठलीही गडबड न करता. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. मान मागे सैल सोडा. थोडा वेळ विश्रांती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालूया. पाठकणा सरळ करून घ्यायचंय. करणार आहोत आपण ब्रह्ममुद्रा. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. पाठकणा सरळ. करूया ब्रह्ममुद्रा. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा आणि आता सावकाश आपली मान आधी एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत मान उजवीकडे घेऊन जायची. उजव्या बाजूने मागची भिंत बघा. डोळे अलगद मिटून घ्या. बंद डोळ्यांनी आपल्या कंठस्थ ग्रंथींकडे आपले लक्ष असेल. गळ्यावरती ताण. डाव्या बाजूने ताण आणि उजव्या बाजूने दाब आहे. त्याची जाणीव आणि जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतो. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान पुन्हा मध्यभागी येईल. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मान डावीकडे. डाव्या बाजूने मागची भिंत बघा. डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी पुन्हा जाणीव आपली कंठाच्या ठिकाणी. गळ्यावर उजव्या बाजूने ताण, डाव्या बाजूने दाब आहे. नॉर्मल श्वास चालू आहे. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी. पुढची कृती. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मान वर. चेहरा सिलिंगच्या दिशेला. तोंड बंद. दातावर दात. गळ्यावर समोरून ताण, मागच्या बाजूने दाब आहे.
श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत मान मध्यभागी. आता ज्यांना पाठीचा आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळायचंय. बाकीच्यांनी एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आता आपली हनुवटी गळ्याकडे. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. गळ्यावर समोरच्या बाजूने दाब आणि मागच्या बाजूने ताण आहे. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना डोळे उघडायचे आणि श्वास घेत घेत मान मध्यभागी, डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. आपण जी ब्रह्ममुद्रा केली त्या संपूर्ण मुद्रेचा मनातल्या मनात मागोवा. आपलं ब्लड प्रेशर, थायरॉइड हे कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम ही ब्रह्ममुद्रा करते. गळ्यामधले जे काही विकार आहेत ते सुद्धा कमी होतात. चेहऱ्यावर एक हलकस स्मित असते. वाढलेली श्वासाची गती संथ झाली आहे. आंतरिक सजगता वाढलेली आहे. आपण थोडीशी एक ब्रीदिंग एक्सरसाइज करणार आहोत. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आहेत अशा प्रकारे. आता ज्यांना जास्त वेळ पद्मासनात बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. आणि आता आपले हात जे आहेत हे आता आपल्या छातीपाशी ठेवायचे. श्वास घेत घेत आपल्याला हात लांब करायचे. बघा अशा प्रकारे. आता इथे आपला 90 डिग्रीचा कोन तयार होतो जमिनीपासून ते आपल्या हातापर्यंत. ठीक आहे. आणि मग श्वास सोडताना आपले हात पुन्हा छातीपाशी येतील आणि करत आपल्याला हात हे जवळ घ्यायचे. चा उच्चार करायचा आहे श्वास सोडताना. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपले हात जे आहेत 3 आवर्तनं हे आपले हात समोर जातील. श्वास घेत आणि श्वास सोडताना चा उच्चार करून हात पुन्हा छातीपाशी येतील. दुसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये तुमचे हात जे आहेत बघा क्रॉस करून दाखवते. नजरेच्या टप्प्यामध्ये येतील. बघा अशा प्रकारे. नजरेच्या टप्प्यात म्हणजे जमिनीपासून साधारण 120 किंवा 130 अंशाचा कोन होतो हा. हात नजरेच्या टप्प्यात. आता इथे श्वास घेताना हात लांब केले की श्वास सोडताना चा उच्चार करत आपल्याला हात पुन्हा छातीपाशी घ्यायचे. ठीक आहे. अकार करताना हात आपले साधारण 90 अंशापर्यंत पुढे असतील. उकार करताना हात साधारण 120 ते 130 अंशापर्यंत पुढे वर असतील. आणि मग उकार आपण करणार. आणि मकार करताना आपले हात डोक्याच्या दिशेने वर जातील. बघा अशा प्रकारे. श्वास घेत घेत हात डोक्याच्या दिशेने वर जातील आणि मकार करत हात पुन्हा आपले छातीपाशी येतील. ठीक आहे. अशा प्रकारे 3-3 आवर्तन आपण ह्या अकार, उकार आणि मकाराची करणार आहोत. ब्रीदिंग एक्सरसाइज आहे. लंग्स कॅपॅसिटी वाढवणारी. सुरू करूया. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायचे. आपले हात आपल्या छातीपाशी. श्वास घेत घेत हात लांब. श्वास सोडताना अ परत हात छातीपाशी. पुन्हा श्वास घेत लांब. श्वास सोडताना अ श्वास घेत लांब. श्वास सोडत बरोबर. आता हात नजरेच्या टप्प्यात. श्वास घेत हात लांब. श्वास सोडताना ओ. श्वास घेत लांब. श्वास सोडत ओ. बरोबर. अजून एकदा श्वास घेत लांब. श्वास सोडत ओ. आता श्वास घेत हात वर. बरोबर. श्वास सोडताना श्वास घेत वर.
श्वास सोडत श्वास घेत वर, श्वास सोडत दोन्ही हात खाली द्रोण मुद्रेमध्ये, डोळे अलगद मिटून घेऊया. पुन्हा एकदा आंतरिक सजगता, चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य, एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आणि संथ गतीने सोडायचा. करणार आहोत आपण सूर्य अभ्यास, चंद्र अभ्यास आणि डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. आणि आता आपली उजवी नाकपुडी सुरुवातीला आपण करणार आहोत सूर्य अभ्यास. त्यामुळे डावी नाकपुडी बंद करायची. पहिली जी 2 बोटं आहेत म्हणजे करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट, डावी नाकपुडी बंद, डोळे अलगद मिटलेले. आपण करतोय सूर्य अभ्यासाची 3 आवर्तन, म्हणजे उजवीने श्वास घेणार आणि उजवीनेच सोडणार. आहे तो श्वास सोडा. उजवीने खोलवर दीर्घ पूरक, उजवी बंद. पुन्हा उजवी नाकपुडी ओपन करायची आणि उजवीनेच संथ रेचक. आता ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे किंवा डिप्रेशनचा त्रास आहे त्यांनी नाकपुडी बंद करू नका. ठीक आहे. जी आपण उजवी नाकपुडी बंद करतो श्वास घेतल्यानंतर ती फक्त करू नका. अजून 3 आवर्तन, डोळे मिटलेलेच आहेत. उजवीने खोलवर दीर्घ पूरक, काही सेकंद उजवी बंद, उजवी ओपन करायची आणि उजवीनेच संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक, काही सेकंद उजवी बंद, उजवी ओपन करूया आणि उजवीनेच संथ रेचक. अजून एक राऊंड, लास्ट राऊंड. उजवीने खोलवर दीर्घ पूरक, काही सेकंद उजवी बंद आणि उजवीनेच संथ रेचक. आता डावी नाकपुडी ओपन करा. उजवी नाकपुडी अंगठ्याने सहज बंद करा. डावीने आहे तो श्वास सोडून द्या. डावीने खोलवर दीर्घ पूरक, काही सेकंद डावी बंद, डावी ओपन करूया आणि डावीने संथ रेचक. डावीने पूरक, डावी बंद, डावीनेच रेचक. डावीने पूरक, डावी बंद, डावीनेच संथ रेचक. अजून एक राऊंड. डावीने पूरक, डावी बंद, डावीनेच संथ रेचक. थोडा वेळ हात खाली ज्ञान मुद्रेत, डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे घेऊन जाऊया. कुठल्या नाकपुडीने आपण सहज श्वास घेतला आणि सोडला हे आपलं आपण मनातल्या मनात त्याचा मागोवा घेऊया. एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावरती. करूया अल्टरनेट प्राणायाम, म्हणजेच अनुलोम विलोम, शरीर मन समतोल करणारा 3 आवर्तन. पुन्हा एकदा उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा, डोळे मिटलेले, उजवी नाकपुडी बंद, चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक.
डावीने पूरक, दुसरा वर्त, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेचक, लास्ट राउंड, डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद आणि डावीने संथ रेच. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत, डोळे अलगद मिटलेले, चेहरा शांत, शरीर मन समतोल करणारा हा अनुलोम विलोम प्राणायाम. आंतरिक सजगता. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पुन्हा एकदा ज्यांना बैठक बदलायची असेल त्याने बैठक बदलायला हरकत नाहीये. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जळून घ्यायचे. तिथे सुरू असणारा रक्ताचा प्रवाह आणि त्याची सटल व्हायब्रेशन्स, त्याचा अनुभव घेण्याचा आपण प्रयत्न करूया, ज्याला प्राणस्पंदन म्हणतात. मन शांत स्थिर होण्यासाठी या प्राणस्पंदनांची अनुभूती. आता सावकाश डोळे उघडायचे आहेत. समोर जो ओम आहे त्या ओमकडे एक टक स्थिर नजरेने पहा. निळ्या पार्श्वभूमीवरचा हा केशरी रंगाचा ओम आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घ्या. त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, त्यातून निर्माण झालेली ही किरण आपल्या नजरेमध्ये सामावून घ्या. अ, उ, म आणि चंद्रबिंदी असा हा 3.5 मात्रांचा बसलेला ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये एक टक स्थिर नजरेने सामावून घेत आहोत. अकार चरण युगल, उकार उदर विशाल आणि मकार महामंडले मस्तकाकारे असा माऊलींनी वर्णन केलेला गणेश रूपी ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम, तस्य वाचक प्रणवः असं मुनी पतंजलींनी ज्याचं वर्णन केलेलं आहे, असा हा ओम गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात. ब्रह्माचा एक अक्षरी रूप म्हणजे ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. डोळे जड होत असतील, पाणी येऊ लागलं असेल तर अलगद डोळे मिटून घ्या आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. जे काही दिसेल, जे काही आकार दिसतील ते आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू आणि मकार महेश असं संत तुकारामांनी ओमचं वर्णन केलेलं आहे. अशा या ओमचं मनन, स्मरण, चिंतन. आपल्याला ओम दिसेल न दिसेल पण मनात ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचंच चिंतन. शरीर मन शांत झालंय, स्थिर झालेलं आहे, आंतरिक सजगता वाढलेली आहे. करणार आहोत आपण या ओमचे अगदी लो पिच मधले उच्चार, एकदम खालच्या स्वरात तुमच्याच कानांना तुमचा आवाज ऐकू जाईल इतक्या हळू आवाजामध्ये मकार लांबवलेले हे उच्चार करूया. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत ओंकार. एक श्वास भरून घेऊया.
एक श्वास भरून घेऊया. एक श्वास भरून घेऊया. एक श्वास भरून घेऊया. शेवटचा उच्चार. एक श्वास भरून घेऊया. काही क्षण शांत. मनोमन आपले आई वडील, आद्य गुरुजन, इष्ट देवता, कुलस्वामिनी, कुलदेवता त्यांचं स्मरण करूया. मन शांत झालंय, स्थिर झालंय. आपला आत्मविश्वास वाढत चाललाय. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चाललाय. दोन्ही हात जोडून शांती पाठ. ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहे, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्या. आपापल्या क्षमतेने कमरेत न पडे झुका. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना ओमला समर्पित. आपला राग द्वेष अहंकार सोडून देऊया आणि आत्मविश्वासाने सकारात्मक ऊर्जेने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. श्वास घेत घेत कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त मारत. दोन्हीही हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगदपणे डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. उद्या आपल्या वर्गाचा शेवटचा दिवस आहे. उद्या आपण एक मेडिटेशन घेणार आहोत, त्राटक मेडिटेशन. तर इथे तुम्हाला एक छोटीशी मेणबत्ती जवळपास ठेवायची आहे आणि ती मेणबत्तीची एक छोटा स्टँड ठेवा खाली. मेणबत्तीची ज्योत तुमच्या नजरेच्या टप्प्यात येईल असं आपल्याला ती ठेवायची. ठीक आहे. ग्रुपवरती मी इन्फॉर्मेशन पाठवते की तुम्हाला कशा प्रकारे ते स्टँड घ्यायचं आहे. तर उद्या आपण भेटणारच आहोत. आणि कसं सांगायचं म्हणजे, सर तुम्हाला बरं वाटतं ना शिंदे? फक्त अंगठ्याने सांगा. ठीक आहे ना? हा चालेल. चला. काल जी एक अत्यंत दुःखद घटना घडली. खरं तर त्या म्हणजे ते त्या घटनेमुळे एकदम सगळंच असं विचारात एकदम आपले चेंज झालेत. खरं तर म्हणजे माणसाचं आयुष्य एकदमच क्षणभंगूर आहे. कधी काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे फक्त एवढंच करा की अट्टहास कुठल्याच गोष्टीचा करू नका. काही गोष्टी सहज स्वीकारा. काही गोष्टी सहज सोडून पण द्या. कारण की पुढे आपलं काय आहे माहिती नाही. सगळ्यांशी आपण प्रेमाने वागू, प्रेमाने जगू, आपल्या आरोग्याची काळजी घेऊ. जे आपल्या हातात आहे ते आपण नक्कीच करू. आनंदाने करू, समाधानाने करू. बाकी पुढे देवाच्या पुढे आणि नेत्याच्या पुढे काहीच कुणाचंच चालू शकत नाही. मृत्यू हे अंतिम सत्य आहे, ही गोष्ट आपण सगळ्यांनीच एक स्वीकारली पाहिजे योग साधक म्हणून. तर भेटूया उद्या सकाळी 5:50 आणि आपल्याला एक छोटंसं मेडिटेशन घ्यायचंय, ते करूया. ठीक आहे. हरिओम. मीटिंग एंड करते. शुभ दिवस सगळ्यांना.